बोल काय. तारक मंत्राचे नियम भरपूर आहेत म्हणून असं म्हणतात लोक. तर काय काय नियम आहेत सांगा बरं. तिथं तारक मंत्र म्हणल्यावर फलश्रुती काय होते, त्याच्यामुळे काय मिळतंय, कसे आहेत नियम त्यांचे सांगा बरं जरा तुम्ही. हे पूजा श्री स्वामी समर्थाचं, श्री स्वामी समर्थ सर्वांना, श्री स्वामी समर्थाचं, ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थ. ज्या वेळेला श्री स्वामी समर्थांचं आपल्या घरामध्ये आगमन होतंय, ज्या वेळेला आपण घरामध्ये आपल्याला स्वामी यायचं काहीतरी आपल्याला व्रत करायचं आहे. उदाहरणार्थ तुला आता गुरुवारचं पारायण करायचं आहे. गुरुवारचं आता गुरुपौर्णिमा यायला लागले, आपल्याला पूर्ण ग्रंथाचं 21 अध्यायाचं पारायण आपण करू शकतो. मग ते पारायण करत असताना स्वामी समर्थाची पूजा नित्यसेवा तर तू करतीस. मग तुला ह्या तारक मंत्राचं जे आहे, तुझ्या घरामध्ये कुठं किरकिऱ्या होत असतील, घरामधले कोणते मोठे कामं होत नसतील, कोणत्या तर ऑफिसच्या कामामध्ये तुला अडचणी येत असतील, किंवा तुझ्या तब्येतीला तुझं आरोग्य चांगलं नसेल, तर तू काय करायचं, तारक मंत्र करायचं आणि त्या तारक मंत्राचं तीर्थ हे समजून आपण घ्यायचं. मग ते तीर्थ पिल्यानंतर तुला काय फलश्रुती त्याची काय मिळते ही बघ. हो हो बरं. असं असतंय. तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वतः येऊन आपल्याला बोट धरून घेऊन मार्ग दाखवतात, या पद्धतीचा तारक मंत्र आहे. त्या तारक मंत्रामध्ये स्वामीनं एवढंच सांगितलेलं आहे की बाबा तुझं जे अंतकरण आहे ते शुद्ध राहू दे, तुझं अंतकरण शुद्ध पाहिजे. ज्या वेळेला तारक मंत्र म्हणणार आहेस ना, त्यावेळेला तुझं हे डोळे, तुझं हे तोंड जे आहे ते स्वामीकडेच असायला पाहिजे. आपल्या नजरेच्या समोर स्वामीची मूर्ती आणलं पाहिजे आणि स्वामी समर्थालाच आपण मागत आहोत. मग तू डोळे जर उघडे ठेवलीस, तुझ्या डोळ्यातून जर अश्रुधारा येत असतील तर सुद्धा येऊ दे. आणि तारक मंत्र म्हणताना एक एक शब्द त्याच्यामध्ये रुजला पाहिजे आपल्या पाण्यामध्ये. मग ते पाणी तीर्थ होते. तारक मंत्र तीर्थ झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. स्वामीचे या पंचप्राण अमृतात, पंचप्राण अमृत आहे ते, त्याच्यामध्ये स्वामी आहेत. ते स्वामी त्याच्यामध्ये उतरल्यामुळं आपल्याला ते तीर्थ म्हणून आपल्याला प्राशन करायचं आहे आणि त्या तीर्थापासून आपल्याला फलश्रुती छान, आपलं आरोग्य चांगलं, आपल्या अडीअडचणीतले सगळं काही त्या तारक मंत्रावर आहे. छान छान. आता तुला काय पाहिजे की तारक मंत्र कसं करतात. तर तारक मंत्र म्हणण्यासाठी मन शुद्ध झालं, तू मनातून हाक मारणार आहेस मग तरच तुला स्वामी समर्थाई प्रसन्न होणार आहे. जर तू मनातून नाही, उगाच हातावर घेतलीस आणि तारक मंत्र जर म्हणलालीस तर तुला ते पावन होणार नाही किंवा ते तीर्थ होणार नाही. व्यवस्थितरित्या आपलं तन मन त्याच्यामध्ये घालायचं आणि मग तारक मंत्र म्हणायचं. मन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर हे बघ, आता हे जे पाणी आपण आणलेलं आहे, हे प्लेट आहे, आपल्या तळहातावरती हे प्लेट घ्यायचं आहे. असं घेतलं, याच्यावरती हे शुद्ध जल याच्यावरती ठेवायचं आहे आणि हे ठेवल्यानंतर आपला हात याच्यावरती ठेवायचा. आणि आता आपण कुणीकडे बघायला लागलो, आपल्या पाठीशी स्वामी आहेत, आई आहे, हाय की नाही स्वामी आई, आणि दत्त प्रभू आपल्या पाठीशी आहेत. तर आपण सरळ पुढं बघायचं आणि आपल्या नजरेच्या समोर श्री स्वामी समर्थाचा फोटो घ्यायचा आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तारक मंत्र तर आता माझ्यासोबत म्हणू लाग बरं तू. चल. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूते स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माये. आज्ञे विन काळ ही नानी त्याला, परलोकी ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोशी भय हे पडू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी.
खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली ध्यानीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. बघ पूजा, आता हे झालेलं आहे तीर्थ. हा, आता हे तीर्थाचा एक थेंब सुद्धा खाली न सांडू देता आपल्याला हे तीर्थ घ्यायचं आहे. प्रत्येक जर आपल्या घरातल्या कुटुंबातील माणसांना त्या हातावरती द्यायचं आणि तीर्थ पिऊन आपल्या अंगाला हे लावून घ्यायचं. हा, आणि ज्या माणसाला आजारी आहे त्याला पूर्ण त्याच्या नावानं केलं तर त्याला पूर्ण द्यायचं. हा, ह्या पद्धतीनं तुला तारक मंत्र कसं म्हणतात आणि तारक मंत्राची फलश्रुती काय आहे तुझ्या लक्षात आलं का? हो आली. असं आहे. मग ह्या तारक मंत्राची ताकद भरपूर आहे. श्री स्वामी समर्थ आई आपल्या घरी असल्यानंतर आपल्याला कशाचीच भीती नाही. आपल्या माघारी आपली कोण निंदा करतात त्याच्याकडे आपण लक्ष न देता आपण श्री स्वामी आई काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आपली जिंदगीचं जर सोनं व्हायचं असेल तर आपण पुढं चालायचं आहे. आपल्या पाठीमागे आपली स्वामी आहे. ब्रह्मांडाचा नायक असताना आपण कशालाच भ्यायचे नसते. ठेविले अनंते तैशीची राहावी चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान. या पद्धतीनं आपल्याला परमेश्वरानं ज्या पद्धतीने ठेवलंय तसंच आपण राहायचं आहे आणि आधार तारक मंत्राचा घ्यायचा आहे. आधार तारक मंत्राचा घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.